हॅलो. आजच्या व्हिडिओचं टायटल मला असं क्लिकबेट टाईप टायटल झालं आहे असं वाटतं आहे. दॅट देर इज नो गुड ऑर बॅड फूड, देर इज जस्ट राईट फूड. एनिवे, बट आय विल गेट इन टू व्हॉट एक्झॅक्टली आय मीन बाय दिस. की कुठलंही खाणं हे चांगलं किंवा वाईट नसतं. आणि व्हॉट इज दिस ऑल अबाउट. आय विल स्टार्ट विथ गिविंग यू फ्यू एक्झाम्पल्स. काही सुरुवातीला एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स देईन, नॉट व्हेरी रिलेटेबल. आणि मग इव्हेंच्युअली आय गिव्ह यू सम एक्झाम्पल्स दॅट मे बी मोर रिलेटेबल. पहिलं एक्झाम्पल मला द्यायला आवडेल ते म्हणजे इमॅजिन अ सिच्युएशन, सम पीपल फ्यू पीपल आर स्ट्रँडेड अशा लोकेशनला की तिथे खायला प्यायला काहीच नाही आहे. लेट जस्ट से फॉरेस्टमध्ये अडकले आहेत, प्लेन क्रॅश झाला आहे, फॉरेस्टमध्ये अडकले आहेत आणि तिकडे खायचं प्यायचं नाही आहे रेग्युलरली, जे आपल्याला गोष्टींची ज्या गोष्टींची सवय आहे त्या गोष्टी. आणि मग इव्हेंच्युअली दे आर सर्चिंग फॉर फूड. मग कुठलाही प्राणी मारून खातात. ससा दिसला तो मारून खाल्ला, जे काही झाडं फळं जी काही थोडीफार दिसत आहेत ते खाल्लं. मग इव्हेंच्युअली त्या लोकांमधलं कोणीतरी गेलं की बिकॉज ऑफ द सर्कमस्टन्सेस कोणीतरी मेलं आणि एव्हरीवन एल्स इज सो डेस्परेट टू सर्वाईव्ह की त्या मेलेल्या डिसीज्ड व्यक्तीला खाल्लं, विच इज व्हॉट इज कॅनिबलिझम, विच इज मोस्टली बाय चॉईस नसून इन बऱ्याच केसेस, बट अशा सिच्युएशन्समध्ये होतं आणि पूर्वी झालेलं आहे. ॲटलिस्ट 200-300 वर्षापूर्वी या गोष्टी व्हायच्या की जेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या तेव्हा. आणि एक्झाम्पल एक्स्ट्रीम का देते आहे, यू विल अंडरस्टँड. सो बेसिकली ह्या अशा सिच्युएशनमध्ये people ended up eating another human. Let's go to another example की गरीब बाई आहे आणि लहान बाळ आहे तिच्याबरोबर आणि गेले अनेक दिवस ती खायचं बघते, प्रचंड भुकेली आहे आणि तिला कुठेतरी दिसतं कचऱ्याच्या आसपास किंवा कुठल्या बेंचवर की सॉल्टेड फ्राईज आहेत आणि ते दिसतात. ती उचलते आणि मग त्याच्या बाळाला देते येते आणि बाळ जस्ट लाईक 7-8-9 महिन्याचं. आणि ते खातं आहे. कोणीतरी तिसरं व्यक्ती बघेल तेव्हा ते म्हणेल की अरे हे लहान बाळाला अशा गोष्टी देतात का, असं नाही दिलं पाहिजे. आणि आपल्या इथे तर वी नो 1 वर्षाच्या आत मीठ नाही, आमचं ऑइल नाही खाल्लं आहे, आमचं बाळ असं खातं तसं खातं, ऑल दीज थिंग्स. पण इफ यू लुक ॲट इट, त्या वेळेला हे काही माहिती नाही आहे हे काय खाल्लं पाहिजे, व्हॉट इज गुड न्यूट्रिशन, व्हॉट इज नॉट. हर गोल इज तिला तिच्या मुलाला जिवंत ठेवायचं आहे आणि आत्ता जे खाणं दिसतं आहे ते मी ह्याला देते. सो दिस इज अनदर एक्झाम्पल. थर्ड वन मे बी मोर रिलेटेबल की कामाचा खूप स्ट्रेस आहे, काहीतरी झालं आहे आणि कामाचा स्ट्रेस आहे, घरातल्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, घरी काहीतरी किंवा अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला आहे, नवरा बायकोमध्ये काहीतरी चालू आहे, ह्याला ह्याचं कळत नाही आहे, तिला त्याचं कळत नाही आहे की का असं वागत आहेत. बट देर इज नो टाईम शांतपणे बसून कम्युनिकेट करा की हे नाही केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, वॉट एव्हर. लहान मुलांचं आणि वयस्कर लोकांचं ती लोक एका वेगळ्या लेवलवर ऑपरेट करत आहेत. काही ना काहीतरी चालू असतं. द पॉईंट इज हे काही ना काहीतरी लाईफमध्ये चालू आहे बॅकग्राऊंडला. नथिंग इज अफेक्टिंग यू डिरेक्टली की देर इज नो क्रायसिस एज सच, पण या गोष्टी चालू आहेत. एक दिवस तुम्हाला असं होतं की लेट मी जस्ट ऑर्डर फूड, बाहेरून खाऊ दे, बाहेरून मी ऑर्डर करणार आहे. आणि यू एंड अप ऑर्डरिंग सगळ्यात चमचमीत गोष्टी, मस्त एक बास्केट ऑफ आईस्क्रीम की मी पीसफुली बसून जे आहे ते खाणार आहे आता. ओके, आणि यू आर इटिंग दॅट, छान. आणि आला तिथून कोणीतरी आणि आणि ऑल्सो यू आर ऑन दिस, यू हॅव बीन ट्राईंग टू लूज वेट आणि असं वेट लॉस जर्नीवर आहात. हे सगळं चालू आहे बरं का, दिस इज द कॉन्टेक्स्ट. आणि तिकडून कोणीतरी येतं आणि म्हणते अरे यू शूड ट्राय टू ईट जरा होमकुक फूड आणि फ्रेश, इट इज गुड फॉर युअर हेल्थ. आणि हे जे आईस्क्रीम आहे ना, या आईस्क्रीमपेक्षा लो फॅट प्लांट बेस्ड आईस्क्रीम्स आजकाल छान मिळतात, दे आर ऑल गुड. अँड यू विल बी लाईक डूड प्लीज घरी जा आणि परत कधी समोर नाही आला तरी चालेल.
सो दिस इज हा अजून एक सिनॅरिओ की आत्ता हे ऐकायचं नाही आहे. देर आर टू मेनी थिंग्स हॅपनिंग इन माय लाईफ. प्लीज डोंट टेल मी व्हॉट टू इट, व्हॉट नॉट टू इट. आणि फायनल मला अजून एक सिच्युएशन सांगायला आवडेल, ती म्हणजे मी ॲज मोस्ट ऑफ यू माहीत नो, मी होल फूड प्लांट बेस्ड आणि विगनिझम फॉलो करते. घरी माझ्या मोस्टली आय डोंट यूज ऑइल किंवा डेअरी नाही वापरत. बाहेर गेले तर आय एम स्ट्रिक्टली विगन, हे सगळं आहे. अँड नाव लेट मी जस्ट बी रिअल अँड ॲक्नॉलेज की दिस इज, ह्या सगळ्या प्रिव्हिलेज गप्पा आहेत किंवा हे प्रिव्हिलेज चॉईसेस आहेत की नाही मी हे नाही खात, किंवा आपण आपल्यामध्ये पण काही लोकांमध्ये नाही, या गोष्टी मी ऑर्गॅनिकच खाते. आय ट्राय टू गेट लेट्स से स्प्राउटेड ब्रेड किंवा ते डेली काय असतं आठवत नाही की यावर पेस्टिसाइड्स असतात, त्यामुळे वी ओनली बाय ऑर्गॅनिक यातले. ते पेस्टिसाइड्स वगैरे अफेक्ट करतात. या सगळ्या गोष्टी हे करून ही जी कॅटेगरी आहे, लास्ट कॅटेगरी विच इन्क्लूड्स मी, हे या सगळ्या कॉन्सेप्ट्स आणि आयडियाज आहेत. आणि वॉन्टिंग टू फॉलो ऑल दिस अँड बिंग एबल टू फॉलो ऑल दिस, इट इज ऑल प्रिव्हिलेज. आणि हे ॲक्नॉलेज करणं इम्पॉर्टंट का आहे, कारण मोस्ट ऑफ द जगात लोकांना मेंटल बँडविड्थ, इकॉनॉमिक रिसोर्सेस आणि इन्क्लिनेशन हे सगळं परस्यू करायला नाही आहे किंवा समजायलाही नाही आहे. आणि इट्स नॉट बिकॉज दे डोंट केअर अबाउट देअर हेल्थ किंवा दे डोंट वॉन्ट टू ईट गुड. न्यूट्रिशन इज अन एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स टॉपिक आणि त्याला खूप पैलू आहेत. आणि त्यामुळेच मी ही सिरीज सुरू केली आहे, टू ॲड्रेस ऑल द डिफरंट फॅक्टर्स दॅट अफेक्ट अवर फूड चॉईसेस. आणि मी हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स का दिले, एक्स्ट्रीम फ्रॉम कॅनिबलिझम विच इज अगदी माणसाला खाल्लं, टू होल फूड प्लांट बेस्ड किंवा काही लोक जी रॉ विगनिझम फॉलो करतात, हे एक्स्ट्रीम सेपरेट एंड्स की पीपल आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वॉट दे आर इटिंग. आणि थिंग्स वी चूज टू ईट आर बेस्ड ऑन खूप फॅक्टर्स विच इन्क्लूड्स मेंटल स्टेट, आपली मेंटल बँडविड्थ, सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स, पिअर इन्फ्लुएन्स, आपलं स्वतःचं कंडिशनिंग अँड नॉलेज अबाउट फूड. सो हे बरेच पैलू आहेत ज्यांनी अफेक्ट होतं की तुम्ही काय चूज करताय. सो हा सगळा मुद्दा होता की टू ॲड्रेस की इतक्या वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये लोक वेगवेगळे चूज करतात. आणि इन ऑल द केसेस वॉट पीपल आर डुईंग इज राईट इन दॅट सिच्युएशन. तुम्ही कशालाच राईट ऑर रॉंग, गुड ऑर बॅड हे नाही म्हणू शकत. ज्या माणसाने दुसऱ्या माणसाला खाल्लं कॅनिबलिझम, त्याला जगायचं होतं समहाव, ही नॅचरल इन्स्टिंक्ट टू सर्वाईव्ह. आणि त्यामुळे तेव्हा ते राईट होतं, ते त्यांनी खाल्लं. दुसरा माणूस लाईफमध्ये खूप स्ट्रेसेस चालू आहेत, टू कोप अप विथ दॅट, आत्ता त्याला जी इच्छा, वॉट एव्हर इज मेकिंग दॅट पर्सन फील गुड, दॅट पर्सन इज ट्राईंग टू ईट दॅट. सो हे सांगायचं कारण सगळं काय होतं की खूप हे कॉन्टॅक्च्युअल असतं की काय चांगलं काय वाईट. आणि इफ वी लेबल फूड ॲज गुड अँड बॅड, त्याचे काय प्रॉब्लेम्स होतात त्याबद्दल मी बोलणार आहे. आणि हाव वी शुड अवॉइड लेबलिंग, त्याबद्दल बोलू. आणि पण आता प्रश्न हा पडू शकतो की एक मिनटं श्रुती, तर कॅटेगराईज करत नाही आहेस, तू म्हणतेस कॅटेगराईज करू नकोस गुड आणि बॅडमध्ये, देन हाऊ डू वी चूज की काय खायचं काय नाही. प्रयत्न हा असतो ना की चांगलं करू, पण इन रियालिटी चेक द्यायला म्हणून चांगलं आणि वाईट डिफरन्सिएशन रेअरली वर्क्स. कारण वी ऑल नो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुअर काही गोष्टी ह्या केल्या पाहिजेत, वेळेत खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे वेळेत झोपलं पाहिजे, व्हेरियस थिंग्स. अँड नोईंग दोज थिंग्स अँड ॲक्च्युली इम्प्लिमेंटिंग देम, यात नेहमीच एक गॅप असते.
नो मॅटर हू यू आर, किती तुम्ही काही परफेक्ट करायला बघताय, कुठल्या तुमच्या तरी आयुष्याच्या ॲस्पेक्टमध्ये हे असतंच की हे असं केलं पाहिजे, हे माहिती आहे, हे चांगलं आहे, पण ॲक्च्युअली इम्प्लिमेंट होत नाही आहे. देर इज दिस गॅप. आणि व्हॉट आय एम गोइंग टू टॉक अबाउट इज ह्या गॅपचे प्रॉब्लेम्स काय होतात. की तुमच्या डोक्यात जर हे असलं की अरे हे चांगलं आहे, हे खरं तर मी हे खाल्लं पाहिजे पण मी हे खात नाही आहे, तर हे सबकॉन्शियस इफेक्ट्स असतात. तुम्हाला इधर गिल्टी वाटू शकतं किंवा सबकॉन्शियसली गिल्टी वाटू शकतं किंवा इधर फिलिंग ऑफ नॉट बिईंग गुड इनफ, की तुम्हाला काहीतरी माहिती आहे हे चांगलं आहे पण हे होत नाही आहे. मग यू गेट इन टू दॅट सायकल न कळत, बरं का, दिस इज ऑल हॅपनिंग न कळत सबकॉन्शियसली, की हो ठीक आहे काहीतरी चांगलं आहे पण मला आता फॉर एक्झाम्पल आय एम ट्राईंग टू लूज वेट, मला शुगर फार खायची नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हीच ठरवलं आहे तुमच्यासाठी, पण स्टील यू एंड अप इटिंग दॅट डेझर्ट फॉर वॉट एव्हर रिझन. आणि मग तुम्हाला होतं खरं तर नाही, गिल्ट वाटते किंवा नाही खाल्लं पाहिजे, हे सबकॉन्शियसली होतं. पण न कळत तुमची एक आयडेंटिटी होते की मला हे माहिती आहे चांगलं आहे पण तरी मी नाही करत, आणि इव्हेंच्युअली यू स्टार्ट बिकमिंग ओके विथ इट, आणि तुम्ही ती सायकलमध्ये आपण रिपीट करायला लागतो. आणि किंवा गिल्ट वाटलं, गिल्ट किंवा हे नॉट बिंग गुड इनफ हे इमोशन असले आणि हे आपल्याला शिकवलेलं नसलं हाऊ टू डील विथ दीज इमोशन्स इन अ हेल्दी वे, विच मोस्ट ऑफ अस हॅवंट बीन टॉट, की कसं डील करायचं या इमोशन्सना, याबद्दल पण आपण पुढे नंतर बोलू. तर काय होतं, तुम्ही त्या नेगेटिव्ह सायकलमध्ये जाता अँड यू स्टार्ट जस्टिफाईंग द चॉईसेस यू आर मेकिंग. आणि अगेन इट इज नॉट दॅट ॲरोगन्स की नाही मी खाणार, मी तर हे करतोच, मला खायची शुगर मी खाणार, खरं तर तुम्हाला ती खायची नाही आहे पण तरी यू एंड अप इटिंग. इट इज नॉट अबाउट ॲरोगन्स, इट इज द सर्वायवल मेकॅनिझम. यू आर ऑलरेडी डीलिंग विथ सो मेनी अदर थिंग्स, आणि त्यात यावर फोकस करणं इट इज हार्ड. आणि यू आर इन दॅट सायकल ऑफ आय एम नॉट गुड इनफ एनिवे, हे चांगलं आहे काहीतरी मी हे फॉलो नाही करू शकत आहे, आणि ब्रेकिंग आउट ऑफ दॅट सायकल इज व्हेरी हार्ड. गिल्ट किंवा नॉट गुड इनफ फिलिंगच्या, आणि टू प्रोटेक्ट युअर सेल्फ यू डोंट वॉन्ट टू फील बॅड अबाउट युअर सेल्फ की मी चांगला नाही आहे, हे नाही आहे ॲक्टिवली. मस्त सो वी justifying our actions, we start justifying actions in unhealthy way, आणि मग दॅट अगेन बिकम्स पार्ट ऑफ आवर आयडेंटिटी, आणि त्यामुळे मग हॅबिट्स ब्रेक करणं बिकम्स हार्ड. सो दिस इज द पॉईंट. पण वन्स यू रिअली रिअलाइज की यू आर इनफ इररिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट यू डू, आणि नो चॉईस इज गुड ऑर बॅड, की मी हे आत्ता केलं, मला हे वाटलं, हे खावंसं वाटलं, हे करावंसं वाटलं, मी हे केलं, दॅट्स अबाउट इट. आणि गिवन द सर्कमस्टान्सेस, गिवन माय करंट नॉलेज, गिवन द मेंटल बँडविड्थ अँड अदर स्ट्रेसेस दॅट आय माइट बी हॅव्हिंग इन माय लाईफ, मी माझ्यासाठी आत्ता हे बेस्ट चूज केलेलं आहे. आणि वन्स यू स्टार्ट इंटरनलायझिंग आणि प्रॅक्टिसिंग की वॉट एव्हर यू आर डूइंग दॅट इज इनफ, it helps you be kinder to yourself. आणि once you get into this cycle of being kinder to yourself, automatically you start choosing better. I'm not saying good or bad, I'm saying you will start choosing relatively better. आणि यात हे it is all about सायकॉलॉजी, हाऊ ह्युमन सायकॉलॉजी वर्क्स. आणि त्यामुळे मी म्हणते दर इज नो गुड बॅड फूड. हे जर आपण डोक्यातून आयडिया काढायचा प्रयत्न करायला लागलो आणि जस्ट फोकस ऑन ह्या सर्कमस्टन्सेसमध्ये वॉट एव्हर आय एट वॉज द राईट फूड, तर अगेन यू start building that positive relationship with food and with yourself, because you are kinder to yourself. And the point of this video is
की once you stop labeling things as good or bad, you learn to be kinder to yourself, and then you start choosing relatively better. आणि हे हळूहळू स्टेप वाईज things become easier and you start breaking cycles of, let's just say, I don't want to use this word, but let's just say self-destruction. I'm using this word because कधीतरी आपल्याला मनात काहीतरी वेगळं करायचं असतं पण we end up doing different things. Anyway, that's about it. Good luck being kind to yourself today.